नमस्कार. पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन कविता अभ्यासाची आहे, एक पद्यपाठ अभ्यासाचा आहे. मी श्री संजय कुमार लांडे सर, आदिमायाशक्ती विद्यालय इंगळूण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आज आपण इयत्ता 10वीतील कुमार भारती या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता अभ्यासणार आहोत. भाग 2 मधील ही कविता आहे. 6व्या क्रमांकाचं पद्यपाठ आहे वस्तू. या पद्यपाठाचे कवितेचे कवी आहेत द भा धामनस्कर. त्यानंतर आपल्याला मित्रांनो कवीचा परिचय, अल्पसा असा परिचय करून घ्यायचा आहे. कवी द भा धामनस्कर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1960 रोजी झालेला आहे. त्यांचं संपूर्ण नाव दत्तात्रय भास्कर धामनस्कर असं आहे. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्यापैकी काही मोजक्या कविता संग्रहांचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. त्यातील पहिला कविता संग्रह जो आहे, कविता दशकाची, प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 21 वरील 6वी कविता आहे वस्तू. या कवितेच्या अनुषंगाने आपल्याला कवीचा परिचय करून घ्यायचा आहे. प्रस्तुत कविता जी आहे, प्रस्तुत वस्तू जी कविता आहे, ही त्यांच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला इथे तुम्हाला सांगावंच वाटतं की सदर जो व्हिडिओ आहे हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कवितेचं रसग्रहण त्या अनुषंगाने बनवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्हाला तेथे ते गुण प्राप्त होतील, गुण मिळतील. म्हणून प्रस्तुत कविता वस्तू ही द भा धामनस्कर यांच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. द भा धामनस्कर यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची ठरली तर ती प्रामुख्याने पुढीलप्रमाणे सांगता येतील. भावोत्कंठता, चिंतनशीलता, प्रांजळपणा, व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये होत. त्यांच्या कविता जर आपण अभ्यासल्या, वाचल्या तर आपल्याला जी वैशिष्ट्ये दिली आहेत ती वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवतात. कवी द भा धामनस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. त्यांचं जे काव्यलेखन आहे हे वाचकांच्या मनाला स्पर्श करून जातात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम, मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या काव्यातून दिसणारी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला अभ्यासाला जी कविता आली आहे वस्तू, ही कविता ही मुक्तछंद या काव्य प्रकारात लिहिली गेलेली आहे. मुक्तछंदातील कविता म्हणजे काय तर मुक्तछंदातील कविता असल्यामुळे कवी प्रत्यक्ष वाचकांशी संवाद साधत आहे असं वाटतं. मुक्तछंद प्रकारामध्ये कवीला अक्षर, गण, यती, मात्रा, यमक यांचे कोणतेही बंधन न स्वीकारता आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. अशा प्रकारच्या रचना
छंद रचनेच्या अनेक बंधनातून मुक्त असते. म्हणून या काव्यरचनेच्या प्रकाराला मुक्त छंद असे नाव देण्यात आलेलं आहे. की या ठिकाणी कवी आपले विचार भावना व्यक्त करताना जे काही काव्य लेखनातील जे काही नियम आहेत ते नियम थोडे बाजूला ठेवतो आणि आपल्या भावना विचार व्यक्त करत असतो. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकातील जी कविता आहे वस्तू ती या ठिकाणी मी दिलेली आहे. कवितेच्या शेवटला गुलाबी अक्षरामध्ये बघा हा जो कविता आहे हा कोणत्या कविता संग्रहामधून घेतलेला आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आता या पद्यपाठामध्ये काही शब्द आले आहेत. त्या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. प्रचंड सुखावतात म्हणजे खूप आनंदित होतात. निखालस म्हणजे अगदी खरे. निष्किष्ट म्हणजे जागेवरून हलणे. स्नेह प्रेम माया जिव्हाळा हक्क स्वाधिकार आणि कृतज्ञता भावनिक ऋण अशा प्रकारचे काही शब्द मला असं वाटलं की हे तुम्हाला समजले पाहिजेत म्हणून मी तिथे दिलेले आहेत. या पद्यपाठामध्ये काही वाक्प्रचारसुद्धा आलेले आहेत. जीव नसणे म्हणजे प्राण नसणे. मान देणे म्हणजे आदर करणे. हमी देणे आश्वासन देणे. शाबूत ठेवणे जपून ठेवणे. लाडावून ठेवणे सतत कौतुक करणे अशा प्रकारचे काही वाक्प्रचारसुद्धा या पद्यपाठामध्ये या कवितेमध्ये आलेले आहेत. ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतले आहेत. परीक्षा दृष्टीने आपल्याला ते फायदेशीर आहे. त्यानंतर कवितेचं जे शीर्षक आहे वस्तू आणि कवितेचा विषय काय आहे मित्रांनो तर निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. हा आपल्या वस्तू या कवितेचा विषय आहे. काय विषय आहे? निर्जीव वस्तूचा सजीवपणा. आता कवितेचा आशय सौंदर्य आपण पाहूया. प्रस्तुत वस्तू या कवितेत कवी भा धामनस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीवाप्रमाणे भावना असतात हे स्पष्ट केलेले आहे. वस्तू हाताळताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे व वस्तूंना भावभावना मन असते म्हणून त्यांच्या भावभावनांचा आदर करायला हवा याविषयी प्रस्तुत कवितेमध्ये कवीने प्रतिपादन केले आहे. हा झाला कवितेचा आशय सौंदर्य. त्यानंतर आपल्याला या पद्यपाठाचा अल्पसा असा परिचय करून घ्यायचा आहे की नक्की वस्तू ही कविता काय आहे. तर प्रस्तुत पद्यपाठ मुक्तछंद या प्रकारात आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अटूट नाट्य असते. त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना विचार या कवितेतून व्यक्त केलेला आहे. मित्रांनो आपली एखादी वस्तू हरवली तर आपल्याला हळहळ वाटते. आपल्याला वाईट वाटतं. का वाटतं तर आपलं त्या वस्तूविषयी प्रेम असतं. वस्तूवरती आपल्याला आवड असते. वस्तू आपली ती आवडती असते म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं. मग अशा प्रकारच्या वस्तूविषयीचे जे काही भावना आहेत विचार आहेत ते विचार कवीने इथे अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर या पद्यरचनेचं विशेष पाहूया. प्रस्तुत रचना मुक्तछंद या काव्यप्रकारातील आहे. या मुक्त शैलीतील रचनेमुळे कवी या कवितेच्या माध्यमातून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. मुक्तछंदामुळे एक प्रकारची लयबद्धता या कवितेस प्राप्त झालेली आहे. दैनंदिन जीवनातील भाषेचा वापर हे एक या कवितेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे पद्यरचनेचे आकलन होण्यास सोपं झाले. एक कवितेचं आकलन होण्यास आपल्याला सोपं झाले. या कवितेमध्ये जे काही भाषा वापरली आहे ती भाषा आपल्या दैनंदिन जीवनातील वापरली आहे.
दैनंदिन जीवनातील शब्द वापरले आहेत आणि त्यामुळे ही कविता आपल्याला समजण्यास, आकलन होण्यास अत्यंत सोपी गेलेली आहे. अत्यंत सोपी हा कविता या ठिकाणी दिलेली आहे. आता या कवितेतील पहिलं जे चरण आहे ते चरण आपण पाहूया. वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मन नसेल कदाचित, वस्तूंना मन नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या प्रस्तुत चरणामध्ये कवी आपल्याला काय सांगतोय पहा. वस्तू कशा प्रकारे वापरल्या पाहिजेत व त्यामुळे वस्तूंच्या बाबतीत काय घडते याबाबतचे विचार कवीने या चरणामध्ये, या कडव्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. अगदी पहिल्याच वळीमध्ये कवी आपल्याला सांगतात, वस्तूंना जीव नसेल कदाचित. कवी मान्य करतात की जी वस्तू निर्जीव असतात त्यांना जीव नसेल कदाचित. म्हणून काय झालं, आपण त्यांच्याशी कशा प्रकारचं वर्तन करून चालेल का? नाही, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. म्हणून कवी आपल्याला सांगतायत की जरी वस्तू निर्जीव असेल तरी पण त्यांच्याशी वर्तणूक करताना, त्या वस्तू हाताळताना, त्या वस्तू वापरताना आपण मात्र त्यांच्यामध्ये जीव आहे, त्यांच्यामध्ये प्राण आहे हे जाणून आपण त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे. कवी या ठिकाणी म्हणतात, वस्तूंना कदाचित जीव नसेल म्हणून त्या वापरताना किंवा हाताळताना निर्जीव असल्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तणूक करू नये. पुढे कवी सांगतात की कदाचित वस्तूंना मन नसेल, परंतु जर आपण त्या वस्तूंशी मन तसे जीव असल्यासारखे वागलो तर वस्तूंना प्रचंड आनंद होतो. या ठिकाणी कवी वस्तूंना माणसाप्रमाणे जीव आणि संवेदना असतात असे मानतात. कवीचं मन आहे, जे ना देखे रवी ते देखे कवी. या ठिकाणी कवी सुंदर प्रकारे आपल्याला सांगतायत की वस्तूंशी वागताना आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे. समजा आपल्याकडं आपली वही आहे, आपलं पुस्तक आहे, आपण ज्या बेंचवर बसतो तो बेंच आहे, आपल्या इतर वस्तू आहेत. ह्या वस्तू आपण कशा प्रकारे वापरल्या पाहिजेत, कशा प्रकारे हाताळल्या पाहिजेत, त्यांच्याशी आपण कशा प्रकारची वर्तणूक केली पाहिजे. आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात, मग आपण त्या वस्तू कशा प्रकारे वापरतो. आपण त्यांच्यामध्ये जीव आहे, प्राण आहे, त्यांना भावभावना आहेत हे जाणून आपण त्यांच्याशी वर्तन केलं तर त्या वस्तू नक्कीच दीर्घकाळ टिकतात. त्यांना आनंद होतो. आनंद होतो काय, त्या दीर्घकाळ टिकतात. त्यांच्यामध्ये एक तेज आहे ते तसंच राहतं, त्या चांगल्या आहे त्या स्थितीमध्ये राहतात. जर वस्तू आपण चांगल्या प्रकारे हाताळल्या नाहीत, वापरल्या नाहीत तर काय होणार आहेत, त्या वस्तू लवकर खराब होणार आहेत. आणि मग वस्तू खराब झाल्या की त्यांना बरं वाटेल का, त्यांना आनंद होईल का? नाही. या उलट जर वस्तू आपण प्रेमाने वापरल्या तर त्या वस्तू योग्य प्रकारे हाताळल्या तर काय होणार आहेत, वस्तू चांगल्या स्थितीत राहतील, परिणामी त्या आनंदित राहतील. आपल्या बाबतीत उदाहरण पाहायचं ठरलं तर आपल्याला कोणी त्रास दिला तर काय होणार आहे, आपण आनंदी होऊ का? नाही, आपण दुःखी होऊ. अगदी त्याच पद्धतीने कवी या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात, वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंशी वागताना, वस्तू हाताळताना, वस्तू वापरताना, वस्तूंशी वर्तन करताना आपण त्यांच्यामध्ये जीव आहे, त्यांना भावभावना आहे, त्यांना मन आहे हे जाणून आपण त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे. जर आपण तशा प्रकारची त्यांना हाताळले, तशा प्रकारची त्यांना वागणूक दिली तर त्या वस्तू प्रचंड सुखावतात, त्या प्रचंड आनंदित होतात. अशा प्रकारचे विचार, भावभावना कवीने व्यक्त केलेले आहेत वस्तूंच्या बाबतीत. दुसरं चरण पाहूया, दुसरं कडवं पाहूया. वस्तू निखलास सेवक असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्किस्त न होण्याची हमी द्यावी. बघा, अतिशय सुंदर विचार कवींनी मांडले आहेत वस्तूंच्या बाबतीत. कवी आपल्याला सांगतायत, कवी म्हणतात, खरे तर वस्तूंची निर्मिती ही माणसाच्या सेवेसाठी केली गेली आहे आणि ते बरोबरच आहे. वस्तूची निर्मिती कशी केली ते सेवेसाठी. एक प्रकारे त्या आपल्या चाकर किंवा सेवकच असतात. जरी त्या आपल्या सेवक असल्या तरी आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. त्या चाकर आहेत, सेवक आहेत, म्हणून त्यांना दुजाभाव देता कामा नये असं कवीला वाटतं. आणि म्हणून कवी म्हणतात, वस्तू निखलास सेवक असतात आपल्या. म्हणतात, कवी मान्य करतात, वस्तू आपल्या सेवेसाठी वस्तूंची निर्मिती आपल्या सेवेसाठी केली गेली आहे. असं जरी असलं तरी त्या सेवक आहेत असं आपल्या मनामध्ये नसावं. जरी त्या आपल्या सेवक असल्या तरी आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान राखण्याचा प्रयत्न केला पाहिजेच. म्हणजे त्यांना योग्य प्रकारे हाताळलं पाहिजे, योग्य प्रकारे वस्तू वापरल्या पाहिजेत. असा सुंदर संदेश कवी आपल्याला या चरणातून, या कडव्यातून देत आहे. पुढे कवी म्हणतात, त्या निर्जीव आहेत किंवा सेवक आहेत असा भाव मनी नसावा. ते निर्जीव आहेत, ते सेवक आहेत, आपले दास आहेत, आपले चाकर आहेत, आपले नोकर आहेत. ही जी काय मनामध्ये भावना असते ती भावना वस्तूंच्या बाबतीत नसावी. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली अथवा विशेष जागा नको असते. त्या वस्तू ज्या जागेवर आहेत त्यांना जी जागा नेमून दिली आहे त्या जागेवरून न हटवण्याची आश्वासन आपण त्या वस्तूंना दिलं पाहिजे. आश्वासित केलं पाहिजे की तू ह्या जागेवर ठेवलं आहे, तुला जागेवर हलवलं जाणार नाही. अशा प्रकारची हमी, अशा प्रकारचं आश्वासन आपण त्या वस्तूंना द्यायला पाहिजे. या ठिकाणी कवीला सांगावायचं आहे की वस्तूंविषयी आपल्या मनात जी जागा आहे ती जागा तशीच राहिली पाहिजे असे आश्वासन वस्तूंना दिलं पाहिजे. वस्तूविषयी जेव्हा आपण नव्याने वस्तू खरेदी करतो, वस्तू विकत घेतो, तेव्हा त्या वस्तूविषयीची भावना, प्रेम आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं असतं. जसजशी वस्तू आपण वापरत जातो, तशी वस्तूचा वापर होत जातो, तसतसं वस्तूविषयीचं जे काही प्रेम आहे ते प्रेम हळूहळू कमी होत जातं. कवीला ते इथं अपेक्षित नाही आहे. वस्तू घेताना जे काही आवड, प्रेम त्या वस्तूविषयी आपल्या मनामध्ये होती, तीच आवड, तेच प्रेम वस्तू बरोबर दीर्घकाळ राहिली पाहिजे. मनामध्ये जी काही जागा निर्माण झाली होती ती जागा तशीच राहिली पाहिजे असं कवीला या ठिकाणी सांगावायचं आहे. येथे कवी म्हणतात की वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्किस्त न होण्याची हमी द्यावी. निष्कास्त होण्याची हमी द्यावी म्हणजे मनामध्ये जी काय आपल्या वस्तू खरेदी करताना भावना होती ती भावना आपल्या मनामध्ये दीर्घकाळ कायम तशीच राहिली पाहिजे. तशा प्रकारचं आश्वासन हमी आपण त्या वस्तूंना दिली पाहिजे. पुढचं चरण पाहूया. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, ते हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे, त्या पुढे जाऊन त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळात. अतिशय सुंदर कवीने सांगितलं बघा. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. या प्रस्तुत चरणामध्ये, या प्रस्तुत कडव्यामध्ये कवी सांगतात की जशी आपल्याला स्वच्छ राहण्याची आवड असते तशाच प्रकारची आवड त्या वस्तूंना सुद्धा असते. याची जाणीव आपल्याला असायला हवी. वस्तूंना स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ असायला हवेत याची जाणीव आपल्याला असायला हवी. वस्तू हाताळताना, वापरताना त्या खराब होणार नाहीत, त्या अस्वच्छ होणार नाहीत याची काळजी,
याची दक्षता आपल्या हाताने म्हणजे आपण घेतली पाहिजे. तशा प्रकारची जाणीव आपल्याला असायला पाहिजे असं कवी सांगतायत. आपण वस्तूंना जपले पाहिजे एवढेच नव्हे तर त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली पाहिजेत. आणि त्यामुळे काय होईल, भविष्यात याच वस्तू आपले नाव स्नेह जिवंत ठेवणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहा की आपल्याकडे आपल्या आजोबांची वस्तू असते, पणजोबांची वस्तू असते किंवा त्या मागच्या अजून काळातली वस्तू असते. मग जितकी जुनी वस्तू असेल, जितकी वस्तू जुनी असेल तितकी ती वस्तू दुर्मिळ असते, तिचं मूल्य वेगळं असतं. आणि मग या ठिकाणी कवी ते सांगतायत, जर आपण वस्तू जपून ठेवल्या, व्यवस्थित त्यांची जपणूक केली, व्यवस्थितपणे त्यांना आपण हाताळलं, तर त्याच वस्तू पुढील पिढीला आपलं नाव, आपला जो जिवंतपणा आहे तो जिवंतपणा पुढच्या पिढीला सांगणार आहे. म्हणजे पहा, वस्तू जपल्या, योग्य प्रकारे हाताळल्या, योग्य प्रकारचा वापर केला तर भविष्यात आपल्यानंतरही पुढच्या ज्या पिढी आहेत ते काय करणार आहेत, आपल्या त्या वस्तूच्या संदर्भाने नाव काढणार आहेत. त्यानंतर पुढचं कडू आहे, पुढचं चरण आहे ते पाहूया. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहून देत नाहीत, तेव्हा कृतज्ञपूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. या ठिकाणी कवी आपल्याला सांगतायत, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहून देत नाहीत. आता कवी शेवटच्या चरणामध्ये आहेत, शेवटच्या कडव्यामध्ये आहेत. पहा, वस्तू खराब झाली, वस्तू तुटली, फुटली, बिघडली, नादुरुस्त झाली तर आपण काय करतो, ती वस्तू घरात ठेवत नाही, आपण तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. मग प्रत्येक वस्तूला ठराविक आयुष्य असतं. जसं आपल्याला ठराविक आयुष्य आहे की नाही, प्रत्येक वस्तूचं एक ठराविक आयुष्य असतं. पण आयुष्य आपल्याला वाढवता येतं वस्तूचं, तिची योग्य प्रकारे काळजी घेऊन, योग्य प्रकारे त्या वापरून, योग्य प्रकारे हाताळून त्याची योग्य देखभाल केली तर वस्तूचं आयुष्य वाढतं. परंतु वस्तू खराब झाली, ती बिघडली, ती नादुरुस्त झाली, तुटली, फुटली तर अशा वेळेस त्या वस्तू आपण घरातून बाहेर काढतो किंवा त्याची विल्हेवाट लावतो. आयुष्य संपल्यावर म्हणजे काय, तर वस्तू फुटली, तुटली किंवा त्या नादुरुस्ताऱ्या खराब झाल्या तर आपण वस्तूला घरात ठेवत नाहीत. आणि मग अशा तुटलेल्या, फुटलेल्या, नादुरुस्त झालेल्या वस्तू आहेत, अशा वस्तूंनी आपल्या सेवा केली आहे, आपल्याला आनंद दिला आहे, याची भावना मनामध्ये असावी. आणि अशी भावना मनामध्ये असेल तर आपण त्या वस्तूंना कृतज्ञपूर्वक आपण आपल्या घरात त्यांना शेवटचा निरोप दिला पाहिजे असं कवीला ठिकाणी सांगायचं. कारण तो त्यांचा हक्क आहे, कारण त्यांनी आपल्यासाठी तशा प्रकारची सेवा त्यांनी बजावली आहे, केली आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी कवी किती बारकाईने विचार करत आहे की वस्तू खराब झाली, नादुरुस्त झाली, तुटली, फुटली तर अशा वेळेस ती वस्तूला घरातून बाहेर काढताना, त्याची विल्हेवाट लावताना ते सन्मानपूर्वक, योग्य सन्मान त्या वस्तूचा केला पाहिजे, योग्य प्रकारे त्या वस्तूला नष्ट केलं पाहिजे किंवा त्या वस्तूची विल्हेवाट लावली पाहिजे असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तसं का करायचं, कारण त्यांचा तो हक्क आहे, तो हक्क आपण शाबूत ठेवला पाहिजे. कारण त्यांनी आपली सेवा केली आहे, आपली चाकरी केली आहे, आपल्याला आनंद दिला आहे, म्हणून त्यांचा तो हक्क आहे की वस्तू जेव्हा नादुरुस्त होते, वस्तू जेव्हा खराब होते, वस्तू जेव्हा तुटते, फुटते, अशा वेळेस आपण त्या वस्तूला सन्मानपूर्वकच निरोप दिला पाहिजे असं कवीला वाटतं. तशा प्रकारचे विचार कवीने या शेवटच्या चरणातून स्पष्ट केले आहेत. आणि एक प्रकारचं आपल्याला ते सांगत आहे की वस्तू जेव्हा आपल्या घरात वस्तू खराब होईल तेव्हा तिला सन्मानपूर्वक निरोप दिला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी कवीने शेवटच्या कडव्यामध्ये वस्तूंची विल्हेवाट कशी लावली पाहिजे
ती लावताना त्यांचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे हे एक ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण थोडक्यात या पद्यपाठाचा सारांश पाहूया. नक्की या पद्यपाठात काय सांगितलं आहे तर प्रस्तुत पद्यपाठामध्ये कवी असे मानतो की वस्तूंना सुद्धा आपल्याप्रमाणे सजीवाप्रमाणे मन असतं, भावना असतात, तसेच त्या संवेदनशील सुद्धा असतात. म्हणून कवी सांगतात की वस्तूंशी आपण प्रेमाने आत्मीयतेने वागले पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन आपण वस्तूंशी केले तर वस्तू सुखावतात, त्यांना आनंद होतो असे कवीला वाटते. ज्या प्रकारची वागणूक आपण माणसांना देतो तशाच प्रकारची वागणूक वस्तूंना दिली पाहिजे असं कवीला या ठिकाणी सुचवायचं आहे. कवी आपल्याला सुचवित आहे आणि ते योग्यच आहे. अशा प्रकारे वस्तू या पद्यपाठाचे कवी द.भा. धामनस्कर यांनी वस्तूविषयी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये अगदी शब्दांचा कमी वापर करून या ठिकाणी वस्तूंविषयीचे विचार मांडलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली ही जी कविता आहे वस्तू, ही जी काही पद्यपाठ आहे वस्तू, या ठिकाणी आपण संपले आहेत. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.